नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. बरेच दिवसांनी तुम्हाला भेटायला आलो आहे, कारण मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी माझ्या जास्त लिखाणावर फोकस करतो आहे आणि त्यामुळे मुख्य म्हणजे बोलायचं काय विषयावर बोलायचं मन तयार नाही. मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करतो ते मला आय गेट ए इनर इन्स्पिरेशन टू स्पीक, त्याच वेळेला मी करतो. आज माझ्याकडे तसा राजकीय कुठलाही विषय नाही, कुठल्या विषयावर बोलावं अशी मला इच्छा नाही आहे. पण ना गेले कित्येक दिवस ना काही प्रश्न मला सतावत आहेत. दे आर टॉर्मेंटिंग माय माइंड अँड हार्ट. मी म्हटलं की आय शुड शेअर दोज थॉट्स विथ यू अँड दोज ट्रबलिंग क्वेश्चन्स विथ यू. हे जे मला बुद्धीला आणि मनाला त्रास देणारे जे काय प्रश्न माझ्या डोक्यात सातत्याने येत आहेत, बुद्धीमध्ये येत आहेत, ते तुमच्याशी शेअर करावे असं वाटलं म्हणून मी बोलतो आहे. मी तुम्हाला माहीत असेल की नेहमी सगळे व्हिडिओज पाहत असतो, मोठ्या मोठ्या पत्रकारांचे वाचत असतो. तसाच एक मी रील पाहत असताना त्यामध्ये पंतप्रधान मोदी हे न्यायाधीश वकील डॉक्टरांच्या सभेमध्ये ते सांगत होते, बोलत होते की जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी ही देवांचा म्हणजे सगळी गणेशाची झाली, की त्याच्या मस्तकावर हत्तीचं इम्प्लांट केलं गेलं. ही पहिली प्लास्टिक सर्जरी होती आणि त्यांचे श्रोतृवर्ग सगळे डॉक्टर्स होते. आता ती जी काही पुराणकथा आहे त्याला कसलंही सायंटिफिक प्रूफ नाही, अवेलेबल नाही. झाली असेल नसेल याची आपल्याला इथे बसून काय आजच्या क्षणाला काही कल्पना नाही. पण डॉक्टरांच्या सभेमध्ये जाऊन हे भाषण करणं आणि त्या डॉक्टरांनी याच्यावर टाळ्या वाजवणं हे मला फार टॉर्मेंटिंग वाटलं. मी म्हणजे देवावर विश्वास असणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मला त्याचं विडंबन नाही करायचं आहे. पण 150 कोटी जनतेपुढे जेव्हा एखादा पंतप्रधान अशी गोष्ट बोलतो, त्याचे अनेक विपर्यास्त होतात आणि जनता तर्कशास्त्राला विचार करण्याऐवजी बाबा लोकांच्या मागे लागते, असा अनुभव आहे. कळलं की नाही? आणि डार्विनची जी थिअरी आहे ती काय सांगते, ऑल स्पीसीज इव्हॉल्व ओव्हर द कॉमन ॲन्सेस्टर थ्रू अ नॅचरल सिलेक्शन. आपल्या सगळ्या स्पीसीजचे जन्माला आली आहेत. माणसं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, हे कॉमन ॲन्सेस्टरपासून जन्माला आलेत. पक्षी त्यांच्या कॉमन ॲन्सेस्टरकडनं, प्राणी त्यांच्या कॉमन पूर्वजांकडनं जन्माला आले. तसं मानव देखील आपला कॉमन पूर्वजांपासून जन्माला आला. आणि ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, ॲडॅप्टेबिलिटी, त्याच्याशी ॲक्लिमेटाईज होणं, जी काय परिस्थिती त्यामध्ये तयार होते, जो ते ॲडॅप्टेबिलिटी ज्या स्पीसीसमध्ये होते, तो स्पीसीस वाढला, तो जगला, तो सर्वाईव्ह झाला. जसं आपण माणसं सर्वाईव्ह झालो. मानव हा कशामध्ये ॲडजस्ट होतो, त्याचा माइंड आहे थिंकिंग त्याच्यामध्ये, त्यामुळे तसं होतं. आणि आमचे पंतप्रधान सांगत आहेत की ती प्लास्टिक सर्जरी झाली आणि हे असं का होतं आहे, असं मला नेहमी सतावतं. आज मी हे तुमच्याशी आता बोलू शकतो आहे, हे सगळं क्रेडिट मी काँग्रेस पक्षाला आणि पंडित नेहरूंना देतो. कारण दे स्टार्टेड एज्युकेशन सिस्टीम बेस्ड ऑन द लॉजिकल थिंकिंग. तर्कशास्त्राला अनुसरून असणाऱ्या शिक्षण पद्धती त्यांनी अंमलात आणली. त्याचं सातत्यानं त्याचा अंमल आला. मी ज्या शाळेमध्ये गिरगावमध्ये चिकित्सक समूहामध्ये शिकलो, तेव्हा आम्हाला आमच्या शाळेमध्ये शिकवल्यानंतर आमचे टीचर प्रश्न विचारण्याला एनकरेज करायचे. क्वेरीज काढले तर त्यांना बरं वाटायचं. कळलं की नाही? आणि त्यामुळे मी आज असं बोलू शकतो आहे. आणि हे माणसं सांगत आहेत की अशा पुराणकथांवर अवलंबून राहून आमचे पंतप्रधान सांगत आहेत. आणि त्याचमुळे तर हे सगळे जे बाबा लोकांचं पीक आज गेल्या 12 वर्षामध्ये आलं ते आलेलं नाही ना. हे बाबा लोक हेच सांगतात की माणसाचा जन्म देवाच्या कपाळामधनं, छातीमधनं, मांडीमधनं, पायामधनं. मला ना नेहमी असं वाटतं की हे जी थिअरी सांगितली जाते ना देवाची, मी देवावर पूर्ण देव नावाच्या शक्तीवर विश्वास असणारा माणूस आहे, पण ही थिअरी काय मला पटत नाही. कारण देव कधी देवाने जर सर्वांना जन्माला घातलं असेल तर देव अन्याय कधीच नाही करणार. कळलं की? देवाने जी सिस्टीम बनवली आहे, जी डार्विनने सांगितली आहे, कळलं की नाही? पण देवाने त्या डार्विनला देखील ती थिअरी शिकवली, किंवा त्यांनी सांगताना देवाने असं नाही सांगितलं की तुम्ही माणसामध्ये भेदभाव करा. संत जन्माला आले त्यांनी पण कधी जातीभेद, पंथभेद केलेच नाहीत. आणि हे जे बाबा लोकांचं सगळं पीक आलं आहे, ते मला असं वाटतं ना सातत्यानं की दे आर ट्राईंग टू किल अवर रॅशनल थिंकिंग. रॅशनल थिंकिंग म्हणजे तर्कशास्त्राला अनुसरून जी पिढी येते त्या देशाचा प्रोग्रेस, त्याची प्रगती पटकन होते. कळलं की नाही? जशी चीनची झाली, अमेरिकेची झाली. आणि हे गेल्या 12 वर्षात ह्या प्रोसेसमध्ये आपली थिंकिंग पॉवरच
यंग जनरेशनची कापून काढायची, ती नष्ट करायची, हे असं काहीतरी चाललं असावं, असं षडयंत्र चालू झालं असं मला सातत्यानं वाटतं. म्हणून मी मुद्दाम आपल्या रिसर्च थोडासा केला. त्यात मला आढळलं भारतामध्ये ह्या क्षणाला फक्त 40 लाख विद्यार्थी हे सायन्स शिकत आहेत. म्हणजे दुसऱ्या अर्थाने डार्विनची थिअरी, इव्होल्युशनची थिअरी वाचणारे फक्त भारताच्या 150 कोटी जनतेपैकी फक्त 40 लाख लोकच ही डार्विनची थिअरी वाचत आहेत आणि तेच दे विल बी एबल टू थिंक रॅशनली. कळलं की नाही? बाकीची माणसं ही सगळी आज जे बाबा लोकांना एन्करेजमेंट मिळतं आहे हे काहीतरी षडयंत्र आहे. आणि हे बाबा लोकांचं पीक हे प्रत्येक गल्ली मोहल्ल्यामध्ये आलेलं आहे आणि ते नाना चमत्कार करू, आम्ही असं करू नये तसं करून सांगून जनतेला, सामान्यातल्या सामान्य जनतेला भ्रमात ठेवत आहेत. कळलं की नाही? तुम्ही असं केलं तर पाप होईल, तसं केलं तर पाप होईल. रॅशनल थिंकिंग तुम्ही तर्कशास्त्राला अनुसरून करण्याची जी माणसाला कपॅसिटी आहे ती नष्ट करण्याचा प्रोसेस गेली 12 वर्ष चाललं आहे असं मला वाटतं. जाणकार पण तसेच सांगतात. तुम्हाला काय वाटतं? माझ्या या बोलण्यानंतर त्याची प्रतिक्रिया नक्की मला कळवा. दुसरा प्रश्न मला सातत्याने वाटतोय ना, ते पंतप्रधानांनी काहीतरी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की तुम्ही आता काटकसर करायला पाहिजे, तुम्ही फॉरेनला जायचं नाही, तुम्ही तेल कमी का, तुम्ही सोनं खरेदी करू नका, इंधन तिथे वॉर चाललं आहे त्यामुळे थोडं त्याग करायला शिका. मला माझ्या मनात प्रश्न आला की त्याग फक्त काय आम्ही सामान्य माणसानेच करायचं का? तुम्ही असे हे आवाहन करताना कुठल्या समाजाला तुम्ही असं सोडलं आहे की जो आज असा पाकी ठेवला आहे की जो जाऊन सोन्याच्या सोन्याच्या पेढीवर जाऊन सोनं विकत घेईल 1.5 लाख रुपये तोळा, म्हणजे 10 ग्राम, 15,000ला 1 ग्राम, ही करण्याची परिस्थिती आज 150 कोटीपैकी किती लोकांची आहे असं मला वाटतं. आता कदाचित ही गोष्ट त्यांना ह्या पंतप्रधानांनी सोनं खरेदी करू नका या गोष्टीचा राग मला वाटतं भारतामध्ये फक्त जे त्यांचे मोजके भांडवलदार मित्र आहेत आणि विशेषतः नीता अंबानी सारला डेफिनेटली आला असेल. कारण ही गोष्ट जे म्हणजे विनोदाच्या भागात सांगायची तर त्या अंबानींनी सांगायला पाहिजे होती ना तिला की सोनं खरेदी करू नकोस. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधानांच्या तोंडातनं ती गोष्ट सांगायला लावली, याचा तिला कदाचित राग आला असावा. सोनं खरेदी करण्याची कोणाची परिस्थिती नाही आहे. त्यांनी सांगितलं की फॉरेन टूरवर जागा, ती पण तीच परिस्थिती आहे. फॉरेन टूरमध्ये जाण्यासाठी जे पैसे लागतात त्याच कोणाकडे नाही आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. आणि जेवणामध्ये तुम्ही तेल कमी वापरा. तेल म्हणजे काय, म्हणजे आज जे साधारण एखाद्या घरामध्ये दिवसाला साधारण 50 ते 100 ग्राम तेल भाजी आणि काय व्हेज नॉनव्हेजमध्ये वापरलं जातं दिवसाला 50 ते 100 ग्राम. याच्या पलीकडे ते पण खायचं नाही. तर का पाण्यामध्ये भाज्या शिजवायच्यात का, हा प्रश्न मला गेली सातत्याने 8 दिवस मला छळतो आहे. कळलं की नाही? आता भाज्या देशात तो त्याग करायचा आहे, तो फक्त आम्ही सामान्य लोकांनीच करायचा आहे का? तुम्ही नाही करायचं. तुम्ही तत्त्वज्ञान सांगून तुम्ही 10 दिवसाच्या फॉरेन टूरवर गेलात, तो तुमच्या विमानाचा ताफा. आणि मला मजेची सर्वात जास्त त्रासदायक काय झालं, त्यांनी जे पेट्रोल बचतीचं, इंधन बचतीचं सांगितलं, त्यानंतर परत एक रील आलं होतं, त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये फक्त 2च गाड्या दिसल्या. सगळ्यांनी त्यांच्या चॅनलवाल्यांनी सगळे कौतुक केलं, बघा पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये त्यांनी फक्त 2च गाड्या दिल्या. पण तुम्ही जर त्या ताफ्यांचं पूर्वपार निरीक्षण करत असाल तर तुम्हाला दिसेल की पंतप्रधान गाडीतनं जाताना त्यांच्या गाडीतला लाईट चालू असतो, जेणेकरून पंतप्रधान लोकांना दिसावेत. ह्या ज्या 2 गाड्यामधले लाईट बंद होते, तुम्हाला पंतप्रधान दिसत नव्हते. खरं काय खोटं काय मला माहिती नाही, ते तुम्ही मला सांगा. त्या 2 गाड्यांच्या ताफ्यामध्ये पंतप्रधान होते किंवा नाही, आणि कॅमेरामॅन कसे तिथे पोचले ते पण मला कळलं. तो प्रश्न देखील मला सतावतोय. तिसरा प्रश्न मला सातत्यानं सतावतोय तो म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या आसपास आहे, त्यापैकी 80 कोटी जनता ही सरकार जे 5 किलो फुकट धान्य जनतेला देत आहे सर्व्हायवलसाठी, जगण्यासाठी, अशा प्रकारच्या देशामध्ये, अशा प्रकारची इकॉनॉमी असलेल्या, अर्थव्यवस्था असलेल्या देश अशा देशाची अर्थव्यवस्था ही जगातल्या 5 लीडिंग अर्थव्यवस्थेमध्ये कशी काय येते हे मला कळत नाही. खरं तर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्समध्ये केलं आहे. मला थोडंसं अर्थशास्त्र कळतं. जिथे जनता 60 कोटी, 80 कोटी म्हणजे 60% जनता पॉवर्टी लाईनच्या खाली आहे. दारिद्र्य रेषेच्या खाली असलेली जनता ही 60 कोटी आहे. ज्या देशाची लोकसंख्या 60 कोटी जनता, 60% जनता गरिबी दारिद्र्याच्या रेषेखाली आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था जगातल्या 5 प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये कशी काय आली आहे, येते, हे मला एक सतावणारा, माझ्या बुद्धीला आणि मनाला सतावणारा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर कदाचित तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला व्यक्त होऊन लगेच सांगा.
चौथी गोष्ट मला तिसरी गोष्ट मला सातत्याने येते की तेलाची बचत करा म्हणून सांगितलं, इंधनाची बचत करा म्हणून सांगितलं. तर मला आठवते माझ्या मेमरीमधनं मला आठवते, माझी बुद्धी मला सांगते की $20 बॅरल पर बॅरल अशी इंधनाची जी आपण इम्पोर्ट करतो, बाहेरच्या देशांना घेतो, अशी किंमत असताना देखील भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट शासनाने गेल्या 12 वर्षात काही कमी केले नाही. 80-90 रुपयेच आपल्याला पर लिटरने पेट्रोल आणि डिझेल मिळत होतं. मग त्यावेळेला जो भारतीय तेल कंपन्याने पैसा कमवला आणि सरकारने प्रॉफिट कमवलं, तो पैसा कुठे गेला मला काही कळत नाही. आणि त्या काळामध्ये आपण जवळजवळ तुम्हाला सांगतो आपली जी याची कपॅसिटी होती, आपण जे इम्पोर्ट करत होतो ते त्या काळामध्ये साधारण 77% इम्पोर्ट करत होतो क्रूड ऑइल, आखाती देशामधनं, रशियामधनं, सगळीकडनं. आणि त्याच 88% कसं काय आलं ते पण मला कळत नाही आहे. आणि पूर्वी आपली जे भारतामध्ये जे तेल मिळालं आहे, तेल मिळतं आहे ते 37 मिलियन लिटर्सचं प्रोडक्शन होतं, ते आज 28 मिलियनवर आलं आहे. जवळजवळ 10% त्याच्यात कमतरता आली आहे. ते कसं काय? त्यानंतर रशियाकडनं जे स्वस्तामध्ये क्रूड ऑइल घेतलं भारताने, त्यानंतर देखील भारतातल्या क्रूड ऑइलचे म्हणजे आणि त्याच्या प्रोसेस केलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे रेट काही वाढले नाही. केंद्र शासनाने ते सर्व, मोदींच्या शासनाने ते सर्व तेल इम्पोर्ट केलेलं रिलायन्स इंडस्ट्रीला दिलं आणि त्यांनी त्याच्यावर प्रोसेस करून ते परदेशात विकलं, वेस्टर्न कंट्रीजला विकून त्यांनी त्यांची प्रॉपर्टी वाढवली, त्यांची धनसंपत्ती वाढवली. त्याचा फायदा देखील कॉमन मॅनला मिळाला नाही, त्याच्याने महागाई देखील कमी आली नाही. मला हे सगळे प्रश्न अत्यंत म्हणजे त्रासदायक ठरलेले आहेत, माझ्या मनाला आणि बुद्धीला फार त्रास देत आहेत. चौथा प्रश्न म्हणजे आपल्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाने आता सगळ्या यंग जनरेशनला झेंजीला म्हटलं किंवा कॉक्रोच म्हटलं आहे. तुम्ही जर प्रश्न विचारताय प्रत्येक गोष्टीचं, तुम्ही कॉक्रोच आहेत, दिमक येते म्हणे. त्यामुळे मला कळेना की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश यंग जनरेशनला कॉक्रोच म्हणत आहेत. म्हणजे ह्यांच्या लेखी जी भारतातली यंग जनरेशन आहे ह्यांच्या लेखी त्याची काही किंमतच नाही आहे. मी सहज काही लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या. त्या प्रतिक्रियेमध्ये राजकीय निरीक्षकाने सांगितलं की बहुधा सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचं खासदारकी कन्फर्म झाली असावी किंवा त्यांच्या मुलाबाळांना चांगल्या पोझिशन्सचं कॉम्प्रोमाइज झालं असावं, कदाचित त्यांना गव्हर्नमेंटचं एखादा प्लॉट देण्याचं पण कन्फर्म झालं असावं, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे सुप्रीम कोर्टाच्या. आणि सर्वात आश्चर्याची आणि रागाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या प्रतिक्रियेवर भारतातल्या सर्व राजकीय पक्षांच्या कुठल्याही प्रतिनिधींनी प्रतिक्रिया देऊन याचा निषेध नाही केला सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांचा, की तुम्ही भारतीय जनतेतली तरुणाईला तुम्ही कॉक्रोच म्हणताय. ह्याचा निषेध कोणीच केला नाही. ह्याचं मला वाईट वाटलं, कळलं की नाही. आणि सर्वात मला जास्त वाईट वाटलं आणि राग आला इतर नेत्यांचं मला काही वाटत नाही, कारण सगळे नेते सर्व पक्षाचे म्हणजे पॉलिटिकल लीडर्स ऑफ ऑल कलर अँड पार्टीज, दे आर बिझी इन मेंटेनिंग अँड प्रोटेक्टिंग देअर ओन एम्पायर्स. त्यांची जी मालमत्ता आहे ते जपण्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे नेते मग्न आहेत. मला वाईट वाटलं आणि राग आला तो राहुल गांधींचा, कारण मी त्यांना ॲप्रिशिएट करतो. ह्या प्रश्नावर जेव्हा झेनजी जे राहुल गांधी करताय त्यांना त्यांच्याच आवडत्या झेंजीला सुप्रीम कोर्टाचे भारताचे सरन्यायाधीश कॉक्रोच म्हणतात, झुरळ म्हणतात. त्याच्यावर राहुल गांधींची काहीच प्रतिक्रिया आली नाही. याचं मला सर्वात आश्चर्य वाटलं. राहुल गांधी पण इतर राजकीय नेत्यांप्रमाणे घाबरायला लागलेत की काही केंद्र शासनाला, का त्यांची खासदारकी जाईल, त्यांचा बंगला जाईल, याची त्यांना आता चिंता वाटू लागली आहे का, असा एक नैसर्गिक प्रश्न माझ्या मनात आणि माझ्या बुद्धीमध्ये आला. आजपर्यंत 22 म्हणजे जी नीटची परीक्षा आहे त्याच्यामधल्या करप्शनवर ह्यावर्षी पण नीटचा पेपर फुटला आणि आतापर्यंत जवळजवळ भारतातल्या 22 लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. राहुल गांधी याच्यावर बोलत आहेत, बाकी कोणी बोलत नाहीत. राहुल गांधी त्याच झेंजीबद्दल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश त्यांना कॉक्रोच म्हणून, झुरळ म्हणून त्याचा उल्लेख करतात, त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. घाबरलात का राहुल गांधी? इतर लोकांचे लीडरचं जाऊ दे. मित्रांनो, मला ना हे सगळे मी तुमच्याशी जे आता प्रश्न उपस्थित केले ना ते मला गेले कित्येक महिने त्रास देत आहेत आणि त्या प्रश्नांची मालिका ही सातत्याने वाढतेच आहे हो, कमी नाही होत आहेत. बघा, कदाचित तुम्हाला याची उत्तरं मिळतात का शोधा. कदाचित हे प्रश्न तुम्हाला पण सतावत असतीलच ना, असतील आणि तुम्हाला ज्यातनं मार्गदर्शित असेल तर तुमच्या प्रतिक्रिया माझ्या या व्हिडिओवर नोंदवा
आणि मला कळवा. मी परत सांगतो की नेहमीप्रमाणे सांगतो की जिथे जाल तिथे सातत्याने म्हणा, मराठीमध्ये बोला आणि छातीटोकपणे सांगा की आम्ही मराठी आहोत. येणाऱ्या जनगणनेमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, तो म्हणजे तुमची भाषा तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलता. तर अभिमानाने सांगा की आम्ही मराठीच बोलतो आणि आम्हाला दुसरी कुठलीही भाषा मेन्शन करू नका. म्हणजे आम्हाला काही जण म्हणतात ना, सगळे आम्हाला मराठी येते, इंग्रजी येते, गुजराती येते, असं अजिबात सांगू नका. कारण तुम्ही जेव्हा सांगणार आहात की मी मराठीमध्येच आमची भाषाच मराठी आहे, तेव्हा रेकॉर्डमध्ये येईल की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक लोकच राहतात, हे जनगणनेमध्ये येईल. आणि जे चाललं आहे म्हणजे महाराष्ट्राचं 4 राज्य करण्याचं जे काही चाललेलं राजकारण षडयंत्र चाललं आहे, त्याला कदाचित आळा बसेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं आवडलं असेल, पटलं असेल, तर न चुकता माझ्या ह्या चॅनलला टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा. मी परत तुम्हाला भेटायला येणारच आहे निरनिराळ्या माध्यमातून. तोपर्यंत प्लीज टेक केअर.